हाय सर्वांना. आज सुट्टी आहे महाशिवरात्रीची आणि सुट्टीचा दिवस आहे. तर प्रत्येक दिवशी सुट्टीच्या दिवशी काही ना काही घरातल्या कामाचं प्लॅनिंगच चालू असतं माझं. आज दुपारी खूप मोठी अशी झोप घेतली. त्यानंतर उठले. म्हटलं आता ही रॅक जी आहे किचनची ती पूर्णपणे स्वच्छ घासून घ्यावी आणि रॅकचे सगळे भांडे मी असे खाली काढून ठेवलेत. म्हणजे किचनमध्ये सध्या सगळा पसाराच केलाय, कारण आज शिवरात्रीमुळे संध्याकाळी फार काही जास्त स्वयंपाक करायचाच नाहीये. फक्त पापड्या तळायच्या आणि साबुदाणा वडे बनवायचे, कारण सकाळी खिचडी आणि रताळू उकडले होते. तर मग वेळ खूप होता आणि आराम पण झालेला होता. म्हटलं चला आता आपण किचनमधलं एक छोटंसं काम करूयात. ही माझी किचनची रॅक आहे आणि मी या रॅकची सगळे भांडे आता असे खाली काढून ठेवलेत आणि किचनमध्ये खूप सगळा पसाराच केला आहे. म्हणजे किचन ओटा माझा अगदी असा सगळा भरून गेला आहे भांड्यांनी. सगळे भांडे मी किचनमध्ये एवढं अशी काढून ठेवली अशी. आणि खाली सगळे डब्बे काढून ठेवलेत. तर हे सगळे डबे काढलेत. इकडेही काही डबे आहेत. माझ्याकडे किचन ट्रॉली छोट्याच आहेत, जास्त नाही आहेत, त्यामुळे मला या रॅकची गरज पडते. आणि ही रॅक पण मी हवेशीर मोकळीच घेतली आहे, म्हणजे सगळीकडून हवा लागते भांड्यांना. ती 2-4 महिने झाले घासलीच नव्हती, कारण दिवाळीच्या वेळेस वडील आजारी होते आणि मग तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळे ती काही घासलीच नव्हती. पण ती आता खूप खराब झाली आणि सुट्ट्या निघून गेल्या होत्या, म्हणून मग मी आता ती घासते सगळी स्वच्छ. आणि ही रॅक घासायला मला फार वेळ लागणार आहे. त्यानंतर सुकल्यानंतर मी भांडे पण लावणार आहे. तर म्हटलं चला सुट्टीच्या दिवशी माझं काय काम चालू असतं ते तुम्हाला दाखवावं. तसं दर रविवारी माझं काही ना काही काम चालूच असतं. म्हणजे मी एक एक पार्ट हा स्वच्छ करत असते आणि ते खराब होतच असतं किचन म्हटल्यावर. तर मग आज हे सगळे भांडे मी काढून ठेवलेत आणि हे भांडे सगळे घासलेले आहे. फक्त किचनची रॅक मला घासायची आहे आणि किचनच्या ह्या ज्या टाईल्स आहेत समोरच्या, या पण मी 8 दिवसाला स्वच्छ करतच असते. तशा फार काही खराब होऊन देत नाही, पण तरी किचन स्वच्छ असलं की मन प्रसन्न राहतं. किचनमध्ये काम करायला बोर वाटत नाही, म्हणून मी माझं किचन नेहमी स्वच्छ करत असते. आणि 8 दिवसातून 1 तास तरी मी किचन स्वच्छच करते. म्हणजे काही एक्स्ट्राचे भांडे वगैरे जे होते तर ते मी तर साईडलाच ठेवून दिलेत. आता मी ह्या भांड्यांमध्ये खूप भांडे कमी केलेत, जे मी वापरतच नव्हते, पण ते रॅकला होते आणि धूळ, खूप सारी धूळ बसायची आणि ती धूळ बघितली की जरा माझं डोकं चुकतं. धूळ मला अजिबात आवडत नाही आणि रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळे धूळ खूप येते. म्हणून मग मी त्यांना आता मस्तपैकी एक मोठ्या पिशवीमध्ये सगळे भांडे भरूनच ठेवलेत. तर आता रॅक घासून घेते आणि संध्याकाळचे 6:30 वाजले. अर्धा 1 तास मला रॅक घासायला जाईल, मग ती सुकन. त्यानंतर मी भांडे लावीन, मग तुम्हाला दाखवते भांडे लावल्यावर कशी दिसते माझी रॅक. आणि किचन म्हटलं की आणि किचनला कलर मी हा सुट्टीमध्येच दिला होता, तरी पण तो आता थोडंसं कसं त्या कलरवर सुद्धा अशी बारीक बारीक धूळ बसलेली आहे. तर ती धूळ सुद्धा पुसणार आहे. म्हणजे आज मी फक्त किचनच्या भिंती, टाईल्स आणि ही रॅक हे सगळं स्वच्छ करणार आहे. तर आता परत एकदा भांडे लावले की तुम्हाला दाखवते. तोपर्यंत ही सगळे काम करून घेते. हे पहा, हे सगळे रॅकचे भांडे काढून ठेवलेत, सगळे रॅकची. आणि हे घासलेले आहेत स्वच्छ, फक्त रॅकला लावायची. किचनच्या खिडकीमध्येही काही ठेवलेत पातेले घालून. त्यानंतर इथंही आहेत सगळे घासलेले. डबे घासायचे आहे, डबे नेहमी खराबच होतात. आणि हे तर भांडे घासलेलेच आहे किचनच्या. ह्या छोट्या किचन खाली पण मी जे नको असलेले भांडे त्या पिशवीत भरलेत आणि ते पण मी वरती आता वरती इथे या कपाटामध्ये ठेवून देणार आहे. त्यानंतर मी या टाईल्स पण स्वच्छ करणार आहे. म्हणजे खराब नाही, पण तरीही त्या स्वच्छ करणार आहे. फ्रीजवर पण खूप जास्त पसारा झाला आहे माझ्या, तो पण आवरणार आहे. सध्या किचन जरा खराबच झाले. चालू आहे थोडा थोडा पार्ट्स आवरायचा.
भांड्याची रॅक आता स्वच्छ घासून ठेवली आहे मी अशी, आणि आता इथे फॅनच्या हवेखाली सुकायला ठेवली आहे. हे बघा एकदम चकाचक निघाली या. स्टील अगदी चमकायला लागले आणि 9 वर्षापूर्वी घेतलेली ही रॅक आहे. खूप दणकट आहे, म्हणजे सहज अशी उभी पण राहते आणि सगळे भांडे वापरायचे या रॅकला बसतात. तर मी आज फक्त हे रॅक घासायचं काम केलंय आणि याला सगळे घासलेले भांडे लावून देणार आहेत, आणि थोडेसे भांडे जे आहेत घासायचे राहिलेत तर ते उद्या घासण्यासाठी टाकून देणार आहे. तर आज असं होतं माझं छोटंसं सुट्टीच्या दिवसाचं हे एक काम, आणि दुसरे कामं पण केलेत मी. आता इथून पुढे असं जे काही छोटं छोटं करते ते तुम्हाला थोडंसं दाखवत चालेल. ही रॅक घासायला जवळपास मला अर्धा ते पाऊण तास वेळ लागला. किती छान माझी रॅक निघाली, अगदी चकचक करते, नवीनच झाली आहे. हे बघा, आणि ही अशी म्हणजे जाळीचीच घेतलेली आहे, म्हणजे कसं भांड्यांना हवा लागली पाहिजे. हे पहा, मी आता रॅकला सगळे भांडे लावलेत स्वच्छ. रॅक सुकून पुसून हे, आणि हे दररोजचे वापरायचे भांडे आहेत रॅकला, आणि रॅक पण किती छान चकाकते. तर आज हे असं मी केलं घरातलं काम, आणि आता रॅक पण किती छान स्वच्छ दिसतीये. हे बघा सगळं आवरून घेतलं, भांडे पण लावून झाले माझे, आणि जे भांडे मी किचन ओट्यावर ठेवले होते ते पण सगळे असे आवरून घेतले. किचन ओट्यावर पण काही पसारा नाही ठेवला, आणि हे फ्रीजवर पण खूप पसारा ठेवला होता तर तो पण काढून घेतला. तर किचन पण कसं असं व्यवस्थित दिसतंय. माझं किचन ट्रॉली ह्या छोट्याच असल्यामुळे मला रॅकची आवश्यकता भासते, आणि मी किचन ओटा सुटसुटीत असण्यासाठी किचनवर शेगडी पण एकच ठेवली आहे. तर हे जे आहे हे काही माझं पुसून झालं नाही, टाईल्स वेळच पुरला नाही. आता रात्रीच्या घड्याळात 9 वाजलेत आणि माझं आता काम आवरलंय. यानंतर जेवणार आहे मी. तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं आज हे काम आवरलंय छोटंसं, आणि घर पण कसं व्यवस्थित दिसतंय. तर बाय बाय, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा.